धाराशिव जिल्ह्यामध्ये तुफान पावसामुळे भूम आणि परंडा परिसरात सर्वत्र पावसामुळे पाणी साचलंय। तर मांजरा नदीला पूर आल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे खोंदला, भोपला आणि सातारा या गावात नदीचं पाणी शिरलंय। परंडा तालुक्यातील वडनेर इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत या बचाव कार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली। धाराशिव जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे। पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 8068 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 2,58,000 क्षेत्र बाधित झालेलं आहे। त्यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला असून कापूस, सोयाबीन आणि तूर पीक बाधित झाले। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या पारोळा शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। या पावसामुळे तालुक्यातील मेहू, जोगलखेडे, हनुमंतखेडे, शिरसमणी, चोरवड, मंगरूळ, वाघरा, वाघरी आणि कमदवाडी यासारख्या गावांमध्ये शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। मराठवाड्यासह जळगाव तसंच अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीनं अक्षरशः हाहाकार माजवलाय। मराठवाड्यातील 75 मंडळात अतिवृष्टी झाली असून पावसानं 5 जणांचे जीव घेतलेत। बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसानं कहर केलाय। परतीच्या पावसानं देशभरात थैमान घातले। राज्यातील अनेक परिसरात पूरस्थिती आहे। पुराच्या पाण्यात अनेक संसार आणि शेती वाहून गेले आहे। त्यातच आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत वाढ करणारी बातमी हवामान खात्यानं दिलेली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे पावसाचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सततच्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ आणि दक्षिण सोलापुरातील शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे। आता एक सविस्तर बातमी। आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर जबाबदारी देण्याची मागणी केली। यावर योग्य वेळी मुंडेंना संधी देऊ असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलंय। दरम्यान धनंजय मुंडे यांची मागणी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर दुसरीकडे छगन भुजबळांनी देखील धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य केलंय। पक्ष त्यांचा विचार जरूर करेल, पण तोपर्यंत माझ्याकडे एक काम आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी जे ओबीसी आरक्षणाचं काम सोडून गेलेत त्यात तुम्ही सहभागी व्हावं। त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचंही स्वप्न पूर्ण होईल असा टोलाही त्यांनी लगावला। कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो। तर धनंजय मुंडेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। धन्यवाद। मुंडेंच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली नाही तरच नवल। विरोधक तर टीका करतच आहेत, पण जरांगे यांनी देखील जोरदार टोला लगावलाय। कामावर काय म्हणून बराचसे कामायला हा तरी काम आहे। ती कामा हा प्रश्न आहे का काय, ते राजकीय प्रश्न आहे। तिथलं काही करोत काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना। मराठ्याच्या वाटत जायचं नाही, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही। ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। नसता अजित दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही। मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजित दादाचा कार्यक्रम झाला। शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा। फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली
त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या चालकांकडून परिवहन खात्यानं निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडं आकारणार आहे. पीक अवरचे भाडं सरसकट घेता येणार असल्याचं संघटनेनं म्हटलंय. छोट्या गाड्यांसाठी 28 तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित केलाय. मात्र अधिक भाडं घेतल्यास चालकांवर नव्हे तर कंपन्यांवर कारवाई होणार आहे. जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅम 2,200 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे सोन्याचे दर आता 1,16,200 रुपयांवर पोहोचले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुढाकारानं होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या 90% काम पूर्ण झालंय. मार्च 2026 मध्ये एकाच टप्प्यात या मार्गावर मेट्रो धावणार आहे असा दावा प्रशासनानं केलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाका वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी स्थलांतर केलं जाणार आहे. मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केलाय. तसंच वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील स्थलांतराची जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत असल्यानं त्या जागी टोलनाका स्थलांतर करण्यास परवानगी न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे. वाढत्या भक्तसंख्येचा विचार करून मंदिर परिसरातील सुविधा अधिक सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेकडून सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. या प्रकल्पावर तब्बल 78 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयानं देशभरातील राष्ट्रीय साखर सहकारी कारखाना संघ तसंच इतर सर्व सहकारी महासंघांना सदस्य कारखाने, सभासद शेतकरी आणि संबंधित मजुरांशी सातत्यानं संपर्कात राहण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे कामकाजाबाबतची माहिती केंद्र सरकारला सतत मिळणार असून साखर कारखान्यांच्या कामकाजावर केंद्रीय सहकार मंत्रालयाचा वॉच राहणार आहे.